श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक। मच्छिंद्रनाथ हिंगुला देवीच्या दर्शनाला जायला निघाला। ती देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय। जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजा पुढे पोहोचले तेव्हा दरवाजा महापराक्रमी अष्टभैरव उभे होते। त्यांनी मच्छिंद्रनाथाला पाहता क्षणीच ओळखले। सांबरी मंत्राने नाग अस्वस्थता झाडाखाली नावाचे सर्व देव अनुकूल करून त्याच्यापासून वरदाने मागून घेतली। ती ह्याची कितपत सिद्धी गेली आहे ती प्रचिती पाहावी असे तिच्या मनामध्ये आले। त्याचबरोबर ते भैरव आपले रूप बदलून संन्यासी झाले आणि दाराशी उभे राहिले। तुम्ही कोठे चालला असे मच्छिंद्रनाथाला विचारल्यावर त्यांनी सांगितले, मला देवीचे दर्शन घ्यायचे आहे म्हणून मी आत जात आहे। ऐकून संन्यासी म्हणाले, आम्ही इथले द्वारपाल आहोत। येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात आणि त्याच्या पाप पुण्याची चौकशी करून जे पुण्यवान मनापासून दर्शनाची इच्छा करणार असेल त्यालाच आम्ही आत जाऊ देतो। तुझ्या पाप पुण्याचाच झाडा देऊन तू आत जा। दर्शनाचा आव आणून रती सुखाचा मिशाने कोणी आत जाऊ नये, तर आत प्रवेश करतात तो दारात अडकेल, कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते। मच्छिंद्र म्हणाले, मी पाप पुण्य काही जाणत नाही। माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली आहे ती मी ईश्वरासाठी केली आहेत। आम्ही जती पाप पुण्यापासून अलिप्त आहोत। मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्माला आल्यापासून तू केलेले कर्म लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही। तुला शिक्षा भोगावी लागेल, म्हणून काही वाईट असेल ते सांगून जा, आज जा, म्हणजे अंबाबाई तुझ्यावर कृपा करेल व तुला दर्शन देईल। हे ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले, प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे। माझ्या पुढे तुम्हा शूद्रांचा काय प्रताप। ते ऐकून अष्टभैरवांना राग आला। त्रिशूल, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, बर्ची, गदा, भाले, कराडी अशी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ती युद्धाला सिद्ध झाले। मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणून हातात भस्म घेतले व मंत्रून म्हटले, मित्रा वरुण देवा, माझ्या कार्यासाठी सहाय्य करा। वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी देव, गण, गंधर्व यांनी मला मदत करावी। अशा तऱ्हेने सर्वांना युद्धात आमंत्रण करून मंत्रलेले भस्म 10 दिशांनी फेकले। नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली। त्याचबरोबर त्यांचे शरीर वज्रहून कठीण झाले। मग मच्छिंद्रनाथाने भैरवांना सांगितले, तुम्ही आता आळस करून वेळ लावू नका, युद्ध करण्यास तयार व्हा। युद्ध केले नाही तर तुमच्या मातापित्यांची शपथ आहे, युद्धाला या, नाहीतर विहिरीच जीव द्या। ही कठोर वाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथाने ती गवताच्या काडीप्रमाणे मानली। तिन्ही लोकात मात्र ती प्रलयंकारी वाटली। त्यावेळी वासव शक्ती सोडण्यात आली। त्या आवाजाने ब्रह्मांड दणदणून निघाले, शोष दचकला। तो आवाज अंबेने ऐकला व शोध घेण्यासाठी तिने आपल्या लावण्यावती दासी पाठवल्या। त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्या पुष्कळ दासी मदतीला आणून शस्त्राचा जोरदार मारा चालू केला। मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि बुलवणारे मोहिनी अस्त्रे कामशरामध्ये घालून रोखून टाकले। तेव्हा त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाचाप्रमाणे सर्वांना भ्रमविले। अशा प्रकारे चमत्कार चालू असताना विद्या घोर अस्त्राच्या मदतीने त्यांनी सर्वांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवली। नंतर माया नामक अस्त्राच्या साहाय्याने हजारो पुरुष त्या दासी पुढे निर्माण केले। नंतर स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व दासींना शुद्धीवर आणले। समोर हजारो पुरुष व आपण मुक्त केसाच्या वस्त्राशिवाय अशा प्रकारे पाहून त्या दासी अत्यंत लाजल्या व सुसाट पळत सुटल्या। त्या पळत असताना प्राणकंठाशी येऊन अंतव्यस्त पडलेल्या भैरव त्यांनी पाहिले। मग त्या भगवतीजवळ आल्या। त्यांनी नग्न पाहून अंबेने आश्चर्य वाटले। तिने काय झाले म्हणून विचारता दासी म्हणाल्या, पुण्य सरले म्हणून ही दशा आम्हाला प्राप्त झाली। एक जोगी आला आहे, त्याने आमची अशी दुर्दशा केली, त्यानेच भैरवांचा प्राण घेतला। तुम्ही ही जागा सोडून इथेच कुठेतरी लांब जा, नाहीतर तुमच्यावर असा प्रसंग येईल।
अशा तऱ्हेने घाबरलेल्या त्यांनी दचका घेतला होता. त्यांना डोळ्यापुढे तो जोगी सारखा दिसत होता. भयाने आला आला असे त्या ओरडत होत्या. हा सर्व प्रकार पाहून भवानीला फार आश्चर्य वाटले. ती सर्व करणार हा कोण आहे हे ती दिव्य दृष्टीने पाहू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने एक कवी नारायणाचे अवतार घेतलेला तिच्या लक्षात आले. मग तिने सर्वांची अस्त्रे दिली व त्यांच्यासह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली. देवीला पाहताच मच्छिंद्रनाथाने तिला नमस्कार केला. आंबेने त्याला मांडीवर बसवले व त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. नंतर तिने त्याला भैरवांना सावध करायस सांगितले. त्यांनी वाताकर्षणास्त्राच्या काढले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबा मच्छिंद्रनाथाला मांडीवर घेऊन बसली आहे. मग त्यांनी मच्छिंद्रनाथाची स्तुती करून त्यांना शाबासकी दिली व नाग अस्तित्व खाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिल्याने मुळीच हकीकत अंबेला सांगितली. ते ऐकून माझ्या मनाला तुझा पराक्रम पाहायचा आहे असे अंबेने नाथाला सांगितले. यावर तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने सांगितले. तिने पर्वत आकाशात ओढून पुन्हा जागच्या जागी ठेवायस सांगितले. हे ऐकताच त्यांनी वायू अस्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात फिरू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली व पर्वत उतरवायस सांगितले. तेव्हा त्यांनी वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला. ते पाहून अंबेला संतोष वाटला. मग नाथास घेऊन ती आपल्या जागी गेली. मच्छिंद्रनाथ तेथे 3 रात्र राहिले. जायच्या वेळेस अंबेने प्रसन्न होऊन त्यांना स्पर्शास्त्र व भित्रास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद म्हणून दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून निघून गेले. अशा प्रकारे मित्रांनो, अध्याय क्रमांक 2 भक्तिसारामधला 4था जो अध्याय आहे तो कंप्लीट झाला आहे. तरी पण अनेक प्रकारचे व्हिडिओ नाथाबद्दल, अध्यायाबद्दल किंवा कथेबद्दल पाहायचे असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे नाथ भक्तीचे व्हिडिओ मिळतील. तरी पण तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, सर्व नाथाविषयीची माहिती बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सर्वांनी फॉलो करा. ठीक आहे, सबस्क्राईब करा. तर जाताना तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो, अलख निरंजन आणि आदेश.